पिटवाईल शॉर्ट हँड या बुकमधून आपण बघणार आहोत एक्सरसाइज नंबर 9. ही एक्सरसाइज नंबर 9. सो यातला पहिला वर्ड आहे कॅप. आता सीच्या आफ्टर साईडला ॲज वॉवेल आहे, त्यामुळे आउटलाईन आपली अगोदर आहे. मी त्याआधी आ सी आणि पी हे दोन कन्सोनंट काढते, सी आणि पी. आता सीच्या आफ्टर साईडला ॲज वॉवेल, सीची बिफोर साईड, आफ्टर साईड. आफ्टर साईडला ॲज वॉवेल फर्स्ट प्लेसचा वॉवेल आहे हा, त्यामुळे फर्स्ट प्लेसचा वॉवेल इथे येईल हा लाईट डॉट. सी ए आणि पी कॅप. त्यानंतर कॅच. सी आणि च दोन कन्सोनंट इथे काढते मी, सी आणि च. सीच्या आफ्टर साईडला ॲज वॉवेल फर्स्ट प्लेसचा वॉवेल आहे, त्यामुळे इथे लाईट डॉट. सी ए आणि च कॅच, सी ए कॅच. तर पाथ, पी ए टी एच पाथ. पीच्या आफ्टर साईडला आज वॉवेल असल्या कारणाने आउटलाईन आपली अगोदर लाईन जाईल, हा पी आणि हा थ. पीच्या आफ्टर साईडला आचा वॉवेल हा डॉटने डिनोट करतो, पी ए आणि थ, पा थ. नंतर पाथ. बी आपला डार्क असतो, बीच्या आफ्टर साईडला आचा वॉवेल हा बी आणि थ. बीच्या आफ्टर साईडला आचा वॉवेल बी, आ, बा आणि थ. पी ए डी पॅड. पीच्या आफ्टर साईडला ॲज वॉवेल, त्यामुळे आउटलाईन आपली अगोदर येईल, पी आणि हा डी डार्क. पीच्या आफ्टर साईडला ॲज वॉवेल पी ए आणि डी पॅड. पॅड लॉक. इथे वॉवेल किती, हा एक ॲज वॉवेल, हा इथे ऑचा वॉवेल, ओ सी ऑचा वॉवेल. पॅडलॉक. इथे दोन वॉवेल आहे, एक ॲज वॉवेल आणि ऑचा वॉवेल. पीच्या आफ्टर साईडला हा पहिला वॉवेल, पीच्या आफ्टर साईडला ॲज वॉवेल असल्या कारणाने आउटलाईन आपली अगोदर लाईन जाईल. हा आधी मी कन्सोनंट काढते, पी डी एल आणि क. पी डी एल आणि के. आता आधी मी याचे कन्सोनंट काढते, पी डी आणि पी डी एल आणि के. हा पी, हा डी, हा एल आणि के. आता याची वॉवेल्स द्यायची. पीच्या आफ्टर साईडला ॲज वॉवेल, पीच्या आफ्टर साईडला ॲज वॉवेल. नंतर हा झाला पी ए, हा पॅ झाला. नंतर डी आणि एल, डी आणि एल काढलाय. एलच्या आफ्टर साईडला ऑचा वॉवेल आहे, एलच्या आफ्टर साईडला ऑचा वॉवेल. एलची आफ्टर साईड ही ऑचा वॉवेल फर्स्ट प्लेसचा, त्यामुळे वॉवेल आपल्या इथे ऑचा आणि क, हा के. पी ए पॅ, डी ड, एल ओ लॉ आणि क पॅडलॉक. नंतर कॅश. सीच्या आफ्टर साईडला ॲज वॉवेल, त्यामुळे आउटलाईन आपली अगोदर आहे, सी आणि त्याच्यानंतर एस एच दोन कन्सोनंट आहे, हा के कॅ आणि हा ॲश. केच्या आफ्टर साईडला ॲज वॉवेल, केच्या आफ्टर साईडला ॲज वॉवेल फर्स्ट प्लेसचा. नंतर ऐश, सी ए क आणि ॲ कॅ आणि श कॅश. नंतर कॅशियर. कॅशची आउटलाईन आपल्याला माहिती आहे एवढी की आपण काढून घ्यायची, फक्त त्याला इयर आर जोडावं लागेल, हा कॅश आणि आर. सीच्या आफ्टर साईडला ॲज वॉवेल, सीच्या आफ्टर साईडला ॲज वॉवेल कॅ. एस एच, एस एचला इजा वॉवेल आहे, इजा. तर फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस. या एस एचच्या थर्ड प्लेसला इथे ना वॉवेल येता हा कन्सोनंट आहे, याच्या नंतरचा कन्सोनंट. याच्या नंतरच्या कन्सोनंटच्या आफ्टर साईडला थर्ड प्लेसला वॉवेल येईल, इचा वॉवेल डार्क, जो आपला हा ई आहे हा डार्क येईल. आता याला वाचायचं असं, सी ए कॅ, एस एच आणि हा ई कॅशी आणि हा आर कॅशियर. आता टर्न. टी नंतर अचा वॉवेल आहे, अचा वॉवेल हा आपला सेकंड प्लेसचा वॉवेल आहे. सेकंड प्लेसचा वॉवेल असल्या कारणाने आउटलाईन आपली ऑन द लाईन येईल, हा टी आणि त्याच्यानंतर आहे इंकचा साऊंड आहे, इंक, त्यामुळे हा इंक. आता ट नंतर अचा वॉवेल, हा अ, टी अ आणि इंक टंक, ट अ ट आणि अंक टंक. नंतर च नंतर सुद्धा अचा वॉवेल आहे, सेकंड प्लेसचा वॉवेल आहे, त्यामुळे आउटलाईन आपली ऑन द लाईन येईल, हा च आणि हा इंक. इंक आपला डार्क असतो, त्याला अचा वॉवेल, सी एच च अ आणि अंक चंक. त्यानंतर सुद्धा अचा वॉवेल आहे, हा आर आणि इंक. त्यानंतर अचा वॉवेल, सेकंड प्लेसचा वॉवेल र, र अ आणि अंक रंग. ल नंतर अचा वॉवेल आणि च, हा ल न
आणि च, इथे अचा वॉवेल, ल न च लंच, मंच, नंतर नंतर अचा वॉवेल हंग. आता नंतर अचा वॉवेल, त्याच्यानंतर इंग आहे. सेकंड प्लेसचा वॉवेल, त्यामुळे आउटलाईन आपली ऑन द लाईन येईल. हा अपवर्ड एच आणि त्याला इंग. एचच्या आफ्टर साईडला अचा वॉवेल आहे, एचच्या आफ्टर साईड ही, एचच्या आफ्टर साईडला आपण अचा वॉवेल दिला, हा ह आणि इंग हंग. नंतर हो एच नंतर ओचा वॉवेल आहे, ओचा वॉवेल सेकंड प्लेसचा वॉवेल जो आपण डार्क डॅशने दाखवतो. सेकंड प्लेसचा वॉवेल असल्या कारण आउटलाईन आपली ऑन द लाईन येईल. हा एच आणि हा पी, ओ आपला हा डार्क, एच ओ पी, ओ हब, एच पी. इथे पण हा अचा वॉवेल आहे, एच नंतर अचा वॉवेल, एच यू आणि बी हब. आता बीच्या नंतर ईचा वॉवेल आहे, ईचा वॉवेल असल्या कारणानं आउटलाईन आपली थ्रू द लाईन जाईल, म्हणजे या रेषेला छेदून जाईल असा. नंतर आपण इथे काढू बी आणि हा एल. बीच्या आफ्टर साईडला ईचा वॉवेल, हा आपण इथे देऊ. आता इथे का बीच्या आफ्टर साईडला ईचा वॉवेल, बीच्या आफ्टर साईड ही, पण एलच्या बिफोर साईडला, एलच्या बिफोर साईडला आहे. बीच्या आफ्टर साईडला पण एलच्या बिफोर साईडला, म्हणून हा जो वॉवेल आहे थर्ड प्लेसचा, हा फर्स्ट प्लेस सेकंड प्लेस थर्ड प्लेस इथे न देता बीच्या बिफोर साईडला थर्ड प्लेसला द्यायचा. फर्स्ट प्लेस सेकंड प्लेस थर्ड प्लेस, याच्या थर्ड प्लेसला या बिफोर साईडला हा ईचा वॉवेल, बी आय एल, बी आय एल. आधी हा बी वाचायचा, नंतर इथला बिफोर साईडचा वॉवेल ई आणि एल. नंतर बिलो, आता बीची आउटलाईन आपल्याला माहीत झाली, हा बी एल. बिलची आउटलाईन आपण काढून घेऊ, ही झाली बिलची आउटलाईन. आता याच्या आफ्टर साईडला ओचा वॉवेल आहे, ओचा वॉवेल, ओचा वॉवेल आपला सेकंड प्लेसचा वॉवेल आहे, जो आपण डार्क डॅशने दाखवतो, ओ, बी आय, हा एल आणि ओ बिलो. इथे चिक आहे आणि इथे पण चिक आहे. आता हा जो CH CHI चिक आहे, हा लाईट साऊंडेड वॉवेल आहे ईचा, हा डार्क साऊंडेड वॉवेल आहे ईचा. या ईसाठी डार्क डॉट डिनोट केला जातो असा, आणि या ईसाठी लाईट डॉट. आता आउटलाईन दोन्ही याच्या सेम निघेल, फक्त फरक असा असेल लाईट आणि डार्कनेसचा. ईचा वॉवेल असल्या कारणाने आउटलाईन आपली थ्रू द लाईन जाईल, हा सी एच आणि हा के. CHच्या आफ्टर साईडला ईचा वॉवेल आहे, पण केच्या अगोदर. CHच्या आफ्टर साईडला पण केच्या बिफोर साईडला, म्हणजे इथे ईचा वॉवेल आहे, त्यामुळे ईचा वॉवेल हा आपला केच्या बिफोर साईडला थर्ड प्लेसला जाईल. फर्स्ट प्लेस सेकंड प्लेस थर्ड प्लेस डार्क डॉट, CHEE चिक. आता ही पण आउटलाईन अशीच निघेल, इथे फक्त लाईट डॉट. सीच्या आफ्टर साईडला आयचं वॉवेल, पण केच्या बिफोर साईडला, केच्या बिफोर साईडला थर्ड प्लेसला, फर्स्ट प्लेस सेकंड प्लेस थर्ड प्लेस, आय लाईट डॉट, CHIK चिक. आता इथे रेख दोन रेख आहे, यात पण सेम असाच डिफरन्स राहील. हा दोन आउटलाईन मी काढून घेते, इथे डार्क डॉट आणि इथे लाईट डॉट, आर डबल ई ई, याच्यावर थोडं जास्त प्रेशर आहे, के आर डबल ई के रिक, आर हा आय, नंतर केचा साऊंड इथे रिक. नंतर इथे मिल आणि इथे पण मिल आहे, हा एम एल. इथे हा जो ई ए आहे, हा हेवी साऊंडेड वॉवेल आहे, ईचाच प्रोनाऊन्सिएशन आहे पण हेवी साऊंडेड वॉवेल, त्यामुळे आपला इथे एमच्या आफ्टर साईडला थर्ड प्लेसला ईचा वॉवेल, फर्स्ट प्लेस सेकंड प्लेस थर्ड प्लेस, हा इथे न देता एलच्या बिफोर साईडला थर्ड प्लेसला जायचा, म्हणजे एलची बिफोर साईड ही, याच्या फर्स्ट प्लेस सेकंड प्लेस थर्ड प्लेसला हा डार्क डॉट, एम ई आणि एल मिल, एम एल. एमच्या आफ्टर साईडला ईचा वॉवेल लाईट डॉट, हा लाईट डॉट इथे, एलच्या बिफोर साईडला, एमच्या आफ्टर साईडला, एलच्या बिफोर साईड ही, त्याच्या फर्स्ट प्लेस सेकंड प्लेस थर्ड प्लेसला ईचा वॉवेल, एम आर एल मिल. आता आरच्या आधी जर एखादा वॉवेल आला असेल तर आपण डाऊनवर्ड आर काढतो. आरच्या आधी वॉवेल आहे आरचा वॉवेल आर, त्यामुळे आउटलाईन आपली अगोदर लाईन निघेल, हा आर आणि एम. आरच्या आधी आरचा वॉवेल आपण डार्क डॉटने डिनोट करतो, त्यामुळे इथे डार्क डॉट आर एम, आर म. नंतर आर मी, आर्मची आउटलाईन आपल्याला समजली. त्यानंतर एमच्या आफ्टर साईडला ईचं वॉवेल आहे, आउटलाईन आपली आर्मची अशीच, फक्त एमच्या आफ्टर साईडला, एमची आफ्टर साईडला ईचा वॉवेल येईल, हा आर एम नंतर ई, आर्मी. आर्मर, इथे पण डाऊनवर्ड आर निघेल. आधी मी कन्सोनंट काढून घेते, आर एम आणि आर, आर
एम आणि आर, आ र आर, नंतर म आणि अ, म आणि अ, म र आर म र, आर्क. इथे पण डाऊनवर्ड आर, फर्स्ट पेजचा वॉवेल असल्या कारणामुळे आउटलाईन आपली अगोदर डाऊनवर्ड आर आणि क. इथे आरच्या बिफोर साईडला आचा वॉवेल असल्या कारणाने इथे बिफोर साईडला आ, र आणि क, आर्क. आर्केंजलची आउटलाईन ही पहिल्या वॉवेलवर डिपेंड असेल की ती कशी निघेल. पहिला वॉवेल आहे आ, आचा वॉवेल फर्स्ट पेजचा वॉवेल आहे त्यामुळे आउटलाईन आपली अगोदर निघेल. आता इथे आर, सी एच, एन, जे आणि एल असे कन्सोनंट आहे. आधी कन्सोनंट काढून घेतील. आचा वॉवेल असल्या कारणामुळे सुरुवात आपली अगोदर येईल. आता वॉवेल्स द्यायचे. आच्या बिफोर साईडला आचा वॉवेल डार्क डॉट के, याचं प्रोनाउन्सिएशन के, केच्या आफ्टर साईडला एचा वॉवेल ए डार्क डॉट, नंतर एन ॲज इट इज कारण एनच्या नंतर कोणताही वॉवेल नाही आहे. नंतर जे, जेच्या नंतर एचा वॉवेल आहे इथे ए, हा एक वॉवेल, एचा वॉवेल लाईट डॉट आणि एल. आ र के ए के एन जी ए जे ल, आर्केंजल. त्यानंतर ॲरो. आता ॲरोला वॉवेल कसं द्यायचा, आरच्या आधी ॲचा वॉवेल आणि आरच्या नंतर ओचा वॉवेल. इथे दोन वॉवेल आहे. आधी मी आर अगोदर लाईन काढेल का, कारण पहिला वॉवेल आहे ॲचा वॉवेल. आरच्या आफ्टर साईडला, आरच्या बिफोर साईडला ॲचा वॉवेल आहे, तो ॲचा वॉवेल इथे मी देऊन देते. नंतर आरच्या आफ्टर साईडला ओचा वॉवेल आहे, ओचा वॉवेल सेकंड पेजचा वॉवेल आहे त्यामुळे तो सेकंड पेजला इथे डॅश, ॲ आर आणि ओ, ॲरो. ॲरियर, इथे पण फर्स्ट पेजचा वॉवेल ॲ रियर. आता आरच्या बिफोर साईडला ॲचा वॉवेल ॲ, आरच्या नंतर आर आणि आरच्या अगोदर ईचा वॉवेल आहे हा, आरच्या अगोदर ईचा वॉवेल जो डार्क डॉटने आपण दाखवू, ॲर ई ॲर. रो, आर नंतर ओचा वॉवेल हा आर, त्याच्यानंतर ओचा वॉवेल रो. द रोड, आर नंतर ओचा वॉवेल, डीच्या अगोदर ओचा, आरच्या नंतर ओचा वॉवेल आर आणि हा डी, आरच्या नंतर ओचा वॉवेल हा रोड. आता रोज, आरच्या नंतर ओचा वॉवेल आणि सी एच, ओचा वॉवेल सेकंड पेजचा वॉवेल आहे त्यामुळे आउटलाईन ही आपली ऑन द लाईन आर आणि हा सी एच, रोज. नंतर रग, आर नंतर ओचा वॉवेल आणि जी, याचा प्रोनाउन्सिएशन नाही आहे फक्त रग, आर आणि हा जी, इथे अचा वॉवेल रग. नंतर रोप, आरच्या नंतर ओचा वॉवेल आणि पी, पीच्या ईचा प्रोनाउन्सिएशन नाही आहे की हा आर आणि हा पी, ते ओचा रोप. नंतर मूल एम नंतर ओचा वॉवेल हा एम आणि एल, इथे सेकंड प्लेसला ओचा वॉवेल एम ओ एल, मूल. तर बुक, बी नंतर ओचा वॉवेल थर्ड प्लेसचा आहे त्यामुळे आउटलाईन आपली थ्रू द लाईन हा बी आणि हा के. बीच्या आफ्टर साईडला आणि केच्या बिफोर साईडला ओचा वॉवेल, बीच्या आफ्टर साईडला केच्या बिफोर साईडला. सो हा इथे ना या थर्ड प्लेसला न देता केच्या बिफोर साईडला थर्ड प्लेसला जायचा, फर्स्ट प्लेस सेकंड प्लेस थर्ड प्लेस डॅश बुक. आता टी डबल ओके टुक, आता इथे ऊचा वॉवेल आहे, ऊचा वॉवेल असल्या कारणाने आउटलाईन आपली थ्रू द लाईन टी आणि हा के, इथे ऊचा वॉवेल लाईट डॅश टुक, टी ऊ आणि के, टुक शुक. एस एच नंतर ऊचा वॉवेल, एस एच नंतर ऊचा वॉवेल आणि के, एस एच ऊ के, शुक. तर लुक, इथे पण थर्ड प्लेसचा वॉवेल, आउटलाईन थ्रू द लाईन जाईल एल आणि के. एलच्या आफ्टर साईडला पण केच्या बिफोर साईडला थर्ड प्लेसला ऊचा वॉवेल, एलच्या आफ्टर साईडला पण केच्या बिफोर साईडला ऊचा वॉवेल, फर्स्ट प्लेस सेकंड प्लेस थर्ड प्लेस लुक. तर लुकची पण आउटलाईन अशी असेल, इथे ऊ एल ऊ आणि पे, लूप रूट. आता इथे ऊचा वॉवेल डार्क डॅश रूट. तर ही होती एक्सरसाइज नंबर 9.
याच्यानंतर आपण बघणार आहोत एक्सरसाइज नंबर 10. आजच्या एक्सरसाइज बाबत जर काही तुमचे डाऊट्स असतील तर विचारा. आणि पुढील भागात आपण बघणार आहोत एक्सरसाइज नंबर 10. आणि एक्सरसाइज नंबर 10 झाल्यावर बघणार आहोत आपण ग्रॅमरलॉक्स. ग्रॅमरलॉक्स काय असते, ग्रॅमरलॉक्सची डेफिनेशन आणि ती कशी काढायची ते नंतर आपण पाहूयात. सो आज जर काही डाऊट असतील तुमचे तर तुम्ही कमेंट करा. थँक्यू.